आपल्या आयुष्यातनं काही दिवस असे येतात की ते कायमचे आपल्या लक्षात राहतात. काही दिवसांपूर्वी ना माझ्याबरोबर सुद्धा असंच काहीसं घडलं. मी ट्रेननी प्रवास करत होते. माझ्या समोर एक बाई बसली होती. खिडकीतून बाहेर बघत होती. डोळ्यात पाणी होतं तिच्या. पण ते लपवण्याचा ती प्रयत्न करत होती. मात्र काही वेळानंतर ती स्वतःहून माझ्याशी बोलायला आली. मला म्हणाली, मनात इतकं साठलंय ना माझ्या, कुणाशी बोलू काही कळत नाही आहे. मग मीच म्हणाले, बोल माझ्याशी, मला सांग काय झालं ते. मग काय घडा बोलायला लागली. माझा एकुलता एक मुलगा आहे, लहानपणापासूनच खूप हुशार आहे, खूप शिकवलं मी त्याला, अभ्यासातच नाही तर खेळात सुद्धा खूप हुशार होता तो पहिल्यापासून. मी त्याला चांगलं शिक्षण दिलं, उत्तम नोकरीसुद्धा त्यांनी आता मिळवली आहे, कष्टाने स्वतःचं घर घेतलं आहे, गाडी घेतली आहे. आणि त्यानंतर वेळ आली ती लग्नासाठी मुली बघायची. पण लग्न ठरवण्याच्या वेळेस हे सुद्धा आम्हाला कळलं की आजच्या काळात फक्त चांगला मुलगा असणं पुरेसं नाही आहे. लोकांना पॅकेज हवं आहे, व्यक्ती नाही. स्थळं बघायला येतात पण नुसते प्रश्न विचारतात. पगार किती, घर किती मोठं आहे, इन्व्हेस्टमेंट्स किती आहेत मुलाचे, फार्म हाऊस आहे का नाही, आई वडिलांसोबतच राहणार का, म्हणजे ते नको असतं त्यांना, घरात किती लोक आहेत, परदेशात जाण्याचा काही प्लॅन वगैरे आहे का नाही, घरात स्वयंपाकाला आणि इतर कामांसाठी किती नोकरचाकर आहेत बरं. पण कोणी हे नाही विचारत, तो माणूस म्हणून कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याचं मन किती निर्मळ आहे. त्यांचा ना आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळाच आहे असं मला वाटतं. आणि या उपर समाज तर टोमणे मारायला बसलाच आहे. इतका सुशिक्षित मुलगा आहे, एवढा शिकलाय, अजून कसं नाही त्याचं लग्न होत. नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असणार. जास्त अपेक्षा ठेवू नका. कधी कधी तर माझ्याबद्दल सुद्धा बोलतात असं ती आई मला म्हणाली. आईच जास्त बघत असेल म्हणून जमत नसेल मुलाचं लग्न. पण ह्या सगळ्याचा ना माझ्या मुलाला खरंच खूप त्रास होतो. आता तर तो अगदीच शांत झालाय. रात्री उशिरापर्यंत एकटाच बसतो, हसणं विसरूनच गेलाय. एक दिवस हळूच माझ्याकडे आला आणि मला त्याने विचारलं, आई माझ्यात नेमकं काय कमी आहे ग. माझा लग्नावरचा विश्वासच उडालाय. मला आता लग्नच करायचं नाहीये असं माझा मुलगा मला एक दिवस म्हणाला. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि त्या आईचे हे शब्द ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी शांत झाले. त्याच दिवशी संध्याकाळी मी पार्कमध्ये फिरायला गेले होते. शांत वारे वाहत होते. पण एका कोपऱ्यात ना एका बेंचवर एक बाई बसली होती, एकटीच. तिच्या चेहऱ्यावरून कळत होतं नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि चांगल्या घरातली दिसत होती ती. मी काही न बोलता चुपचाप तिच्या बाजूला जाऊन बसले. तिच्या हातात एक फोटो होता, त्या फोटोकडे ती बघत होती. मला पाहून ती स्वतःहून बोलू लागली, ही माझी मुलगी खूप हुशार आहे, समजूतदार आहे, प्रामाणिकसुद्धा आहे, चांगल्या पगाराची नोकरी आहे तिला, आमच्या घराचा आधार आहे, पण लग्नच होत नाही म्हणून तिच्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात लोक. स्थळं येतात पण लोक त्यांच्या अपेक्षा सांगतात. हो, नोकरी तर पाहिजे मुलीला, पण घर सुद्धा सांभाळता यायला पाहिजे, स्वयंपाक, धुणी, भांडी, पाहुण्यांची उठबस सगळं काही तिला जमलं पाहिजे, सासू सासऱ्यांचं सगळं अगदी व्यवस्थित जबाबदारीने केलं पाहिजे, नंडेकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे, तिला काय हवं नको ते बघायला पाहिजे, तिच्याशी बरोबर जमवून गेलं पाहिजे. कुटुंब म्हणजे तिची पहिली प्रायोरिटी हवी. हे करिअर तिने करू दे, पण म्हणून घराकडे अजिबात दुर्लक्ष होता कामा नये. प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे लागते बरं का आम्हाला. आणि खूप कमावते म्हणून सगळं काही माहेरी द्यायचं नाही, ते आम्हाला चालणार नाही. आमच्या घराण्याच्या चालीरीतींप्रमाणे चालावं लागेल. अपेक्षा अपेक्षा आणि नुसत्या अपेक्षा. इतकंच नाही तर मुलगी कुठेही घराबाहेर गेली ना माझी की लोक थेट विचारतात, काय ग अजून नाही लग्न जमलं तुझं, इतकं काय ग बघतेस मुलामध्ये, जरा करून घे ॲडजस्ट, अपेक्षा जरा कमी ठेवा नाही तर नाही जमणार लग्न, अशीच बसशील तू, खूप वय झालंय तुझं. जणू काय सगळ्यात माझ्या लेकीचाच दोष आहे.
कधी कधी ना बिचारी माझ्या मांडीवर येऊन डोकं ठेवते, रडते आणि मला विचारते, आई मी एवढी वाईट आहे का गं? माझ्याच नशिबात काही चांगलं नाही आहे? त्या प्रश्नांचं उत्तर माझ्याकडे नसतं. मी दरवेळेस हरते. समाजात कुठेच समतोल नाही आहे का? तर अशा या अचानक भेटलेल्या दोन आया, वेगवेगळ्या जगातल्या, पण वेदना मात्र एकच. मला तेव्हा जाणवलं, हल्ली ना लग्न जुळवणं किती अवघड झालंय. एक वेळ शिक्षण, नोकरी मिळवणं सोपं आहे, पण मनासारखा जोडीदार मिळवणं एकदम कठीण. लग्न जुळणं म्हणजे आनंदाची गोष्ट राहिलेलीच नाहीये, ती एक आता चिंतेची गोष्ट झाली आहे. इतकं करून लग्नानंतर चांगला संसार होईलच याची काही गॅरंटीच नाही. हल्ली एक वेळ सगळ्या गोष्टी मिळू शकतात, पण जोडीदार मिळवणं सगळ्यात कठीण होऊन बसले. आईवडिलांच्या जीवाला नुसता घोर लागून राहिलाय. पण ह्यात बिचारा मुलांचं काय दोष? ती फक्त वरडली जात आहेत. त्यांच्या भोवतीनं समाजाने जी परिस्थिती उभी केली आहे तीच जबाबदार आहे सगळ्याला. फक्त सोशल मीडियावरच असतात ना हे नातेवाईक, मित्रमंडळी. प्रत्यक्षात मदतीला कुणीच उभं राहत नाही आपल्या पाठीशी. आज लोक ना आपल्या जवळच्या लोकांपासून दूर गेलेत, समाजापासून दूर गेलेत. त्यामुळे नात्यांचे पूल जणू तुटलेत. आजकाल पूर्वीसारखा खरा मध्यस्थच राहिलेला नाहीये, जो पूर्वी असायचा. घराघरात फिरणारा, विश्वासाने बोलणारा, दोन कुटुंबांना जोडणारा. तो माणूसच अलीकडे अस्तित्वात नाहीये की काय? त्याची जागा कुणी घेतली आहे तर ऑनलाईन ॲप्सनी, प्रोफाईल्स, फिल्टर्स, फोटोज आणि फक्त डिजिटल मॅचिंग या गोष्टींनी. पण या डिजिटल मॅचिंगच्या जगात माणुसकीच राहिली नाही आहे का? ऑनलाईन संस्थांवरती विश्वास नाही, कारण ते खूप प्रॅक्टिकल आणि मटेरियलिस्टिक झालेत. आणि पारंपरिक संस्था प्रामाणिक आहेत, पण त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे, डेटा नाही आहे, तपासणी नाही, कम्युनिकेशन नाही. त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणं एकदम अवघड होऊन बसलंय. या दोन टोकाच्या संस्थांमध्ये अडकलो आहोत आपण आणि आपली मुलं आणि त्या पालकांच्या वेदना. म्हणूनच आज नातं जुळवणं इतकं अवघड झालंय. कधी कधी असं वाटतं ना, नकोच ते लग्न. मी त्या दोन्ही आयांना समजावलं की आपल्याला अशी एक संस्था हवी आहे ज्याच्याकडे ना आधुनिक आणि पारंपरिक या दोन्ही सुविधा असतील. मग काय, आम्ही शोधून काढली अशी एक संस्था. नाही सापडली आम्हाला, विवाह प्रसाद. इथे आम्हाला खूपच चांगला अनुभव आला बरं का. तुम्ही सुद्धा आमच्यासारखा अनुभव घ्या, जा विवाह प्रसादकडे. इथे तुम्हाला दोन्ही सुविधा मिळतील एकदम विश्वासाने. टेक्नॉलॉजीचं आधुनिक सामर्थ्य आणि जुन्या मध्यस्थींची प्रामाणिकता. कारण विवाह प्रसादमध्ये सर्वप्रथम कुटुंबांचं रजिस्ट्रेशन केलं जातं, संपूर्ण माहिती तपासली जाते, सर्व पार्श्वभूमी सुरक्षितरित्या व्हेरीफाय सुद्धा केली जाते आणि त्यानंतरच मुलं मुली एकमेकांना ऑनलाईन पसंती देतात. पसंती जुळल्या की मगच विवाह प्रसादची खरी मध्यस्थी सुरू होते. दोन्ही कुटुंबांची माहिती पारदर्शकपणे शेअर केली जाते, गैरसमज दूर केले जातात, अपेक्षा समतोल केल्या जातात, दोन्ही बाजूचा विश्वास जपला जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे, प्रत्यक्ष भेटसुद्धा घडवली जाते. शांत वातावरणात, आदराने, सन्मानाने. इथे नातं जुळतं, पण फक्त माहितीवर नाही तर संवादांवर, प्रत्यक्ष भेटीवर. इथे तंत्रज्ञान आहे तर त्याहून मोठा आहे माणुसकीचा स्पर्श आणि मध्यस्थी. त्या दोन आयानं ज्यांच्या डोळ्यात फक्त अश्रू होते, आता त्यांना आशेचा किरण दिसतोय. त्या म्हणतात, खूप दिवसानंतर आमच्या लेकरांच्या चेहऱ्यावरती सुद्धा आम्हाला हसू दिसलंय. आणि मला जाणवलं, कधी कधी ना आयुष्यात योग्य जागा, योग्य पद्धत आणि योग्य माणसं फक्त ह्याचीच गरज असते. विवाह प्रसाद यापैकीच एक आहे. इथे फक्त लग्न जुळत नाही तर मुलांची भविष्यसुद्धा घडतात. विवाह प्रसाद दोन घरं जोडतो, दोन मनांना सुरक्षित मार्ग देतो. तुम्ही देखील एकदा प्रयत्न करून तर बघा.
अनुभव चांगलाच मिळेल तुम्हाला. रजिस्ट्रेशनसाठी vivahaprasad.com आणि भेटीसाठी vivahaprasadmeet.com. विवाहप्रसाद, विवाह म्हणजे विवाहप्रसाद, नाती जुळवण्याची नवी पण सुरक्षित पद्धत. विवाह प्रसाद कुटुंब भेट सोहळ्यात नवनात्यांची होते सुरुवात. बंध विश्वासाचे विवाह प्रसाद, नव्या नात्यांचे विवाह प्रसाद, निवड प्रत्येकाची विवाह प्रसाद, आवड सर्वांची विवाह प्रसाद. विवाह प्रसाद.